नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे जे रीडिंग करणार आहोत त्यात पाहणार आहोत की तुमची ऊर्जा कशी आहे. टेन ऑफ कपचं कार्ड आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर कुठेतरी बाहेर जाल किंवा कुटुंबासमवेत वेळ घालवाल, त्यांच्यासाठी वेळ द्याल. त्यांच्यासाठी जे काही करावं लागेल त्याकरिता वेळ द्या. आणि 10 ऑफ कप म्हणजे भरपूर तुम्हाला प्रेम मिळेल. हे तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता किंवा तुम्ही घरातच असाल तरी सगळ्यांची काळजी घ्याल, सगळ्यांचा विचार कराल. आणि एक पूर्ण आपण आहोत असं एक तुम्हाला वाटेल. तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होईल जी काही आहे. तर लव्हरचं हे कार्ड सांगतंय की ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत. तुमची जी शिवशक्ती ऊर्जा आहे ती संतुलित राहील. आणि जिथे कुठे हे कार्ड आलंय 3 ऑफ सॉर्ड्स, जिथे कुठे तुम्हाला वेदना मिळाल्या होत्या, जिथे तुम्हाला नात्यात असह्य वेदना यातना मिळाल्या होत्या, कोणी त्रास दिला होता नातेसंबंधात, किंवा कोणी दगा दिला होता म्हणा, किंवा तुमचं मन जिथे दुखावलं गेलं होतं, अशी जिथे स्थिती तुमची बनली होती त्या स्थितीत खूप मोठे बदल होत आहे. 10 ऑफ कपचं कार्ड हे अगदी ह्या कार्डच्या विरुद्ध आहे. म्हणजे हे कार्ड म्हणजे मन दुखावलंय, तुमच्या मनाचा कोणीही विचार केला नाहीये, तुम्ही जे काही नातं सांभाळलं त्याच्या विरुद्ध तुम्हाला त्याबाबत तुम्हाला दगा मिळाला. म्हणजे तुम्ही प्रेम दिलं तरी तुम्हाला दगा मिळाला, किंवा लोकांनी टोमणे मारून शाब्दिक वार केले, अशी जिथे कुठे स्थिती होती त्या स्थितीत तुम्हाला भरभरून प्रेम मिळेल. आणि हे सुद्धा प्रेमाबद्दल खूप आनंद आणि सगळ्यांबरोबर तुम्ही राहाल, मिळून मिसळून तर राहालच, पण सगळ्यांकडून तुम्हाला प्रेम सुद्धा मिळेल. हे कार्ड पण प्रेमाबद्दलच सांगतंय. आणि हे कार्ड सुद्धा द लव्हरचं कार्ड सुद्धा प्रेमाबद्दल सांगतंय. म्हणजे जोडीदाराकडून सुद्धा तुम्हाला प्रेम मिळेल, तुमच्या कुटुंबाकडून प्रेम मिळेल. आणि एकंदरीतच जिथे कुठे तुम्हाला नात्यामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, किंवा जिथे तुम्हाला असा त्रास झाला होता, ते जे कुठचं नातं तुमचं आहे त्यात तुम्हाला भरपूर प्रेम मिळणार आहे. पेज ऑफ पेंटॅकल्सचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही काहीतरी नवीन काहीतरी करायला त्याबाबत विचार कराल. नवीन एखादी इन्व्हेस्टमेंट करू शकता, किंवा तुमच्याकडे जे पैसे आहेत, जे काही तुमच्याकडे साधन आहे त्याचा योग्य वापर तुम्ही कसा करू शकता, किंवा तुम्हाला एखादी अशी कल्पना सुचेल
की ज्याने तुम्ही एखादा नवीन व्यवसाय म्हणा किंवा नवीन प्रोजेक्ट हातात घ्याल, काहीतरी नवीन सुरुवात तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच होईल. किंवा हे आपण असं सुद्धा म्हणू शकतो की जिथे कुठे तुम्हाला तुमचं मन दुखावलं गेलं होतं, त्या नातेसंबंधांमध्ये तुम्हाला प्रेम तर मिळेलच, पण एक नवा दृष्टिकोन सुद्धा मिळेल. त्या नात्याकडे पाहण्याचा एक नवा विचार तुम्ही करू शकता की ह्या व्यक्तीला आपण कसं हाताळू शकतो. तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढेल, तुम्ही संतुलित राहाल. आपण ही ऊर्जा, तुमची एकंदरीत ऊर्जा कशी असेल असं पाहत आहोत. म्हणजे हे एक 2-3 दिवसातली ही ऊर्जा तुमची असू शकते की तुम्ही संतुलित राहाल आणि तुम्हाला तुमची अंतर्ज्ञान शक्तीच अनेक प्रश्नांची उत्तरं तर देईलच, पण त्याबरोबर तुम्ही ईश्वराशी एकरूप व्हाल. इथे ओमचं हे चिन्ह आणि ही जी स्त्री इथे बसली आहे ती एक आध्यात्मिक स्त्री आहे, म्हणजे जिला आध्यात्मिक आवड आहे. ईश्वराचं चिंतन करणं, भक्ती करणं हे ज्या व्यक्तीला प्रिय आहे अशी ही व्यक्ती आहे. असंख्य गोष्टींचं ज्ञान असून सुद्धा ती फार कमी बोलते अशी ही व्यक्ती आहे. अशा प्रकारची तुमची ऊर्जा असू शकते. क्वीन ऑफ पेंटॅकल. ह्या कार्ड नंतर क्वीन ऑफ पेंटॅकलचं कार्ड येणं म्हणजे मला असं वाटतंय की तुम्ही एखादे हीलर असू शकता. तुमच्याकडे जी काही ऊर्जा आहे, जे काही प्रेम आहे किंवा जे काही तुमचे विचार आहेत, त्यांनी तुम्ही असंख्य लोकांना मार्ग दाखवू शकता. ती क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि असंच काहीतरी काम तुम्ही या 2-3 दिवसात करा. इथे सुद्धा इथे जे ससे दिसतायत आणि एकंदरीतच ही स्त्री निसर्गामध्ये बसलेली आहे. तर तुमची अंतर्ज्ञान शक्ती आणि तुमचं प्रकृतीशी, निसर्गाशी असलेलं नातच ही तुमची ऊर्जा इथे दिसत आहे. म्हणजे जशी निसर्गाची ऊर्जा असते, सगळ्यांना निसर्ग भरभरून देतो, पण जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो तेव्हा त्याचं जे वाईट स्वरूप आहे ते तो दाखवतो. त्याप्रमाणे इथे तुमची ही ऊर्जा आहे. ही ऊर्जा एखाद्या आईसारखी आहे जी सगळ्यांची काळजी घेते, पण ही इथे थोडीशी उदास आहे. काहीतरी चिंता तिला इथे आहे. अशी थोडीशी ऊर्जा तुमची असू शकते. मी म्हटलं तसं की काहीतरी चिंता आहे. आणि पुढचं कार्ड आलंय 7 ऑफ वँड्स. म्हणजे जिथे कुठे तुम्हाला ही ऊर्जा होती, जिथे तुमचं मन दुखावलं गेलं होतं, त्याबाबत तुम्ही संघर्ष स्वतःसाठी उभे राहाल. तुम्ही कोणी काही अन्याय केला तर तो सहन करणार नाही. जिथे तुम्हाला स्वतःसाठी लढावं लागेल तिथे तुम्ही असंख्य जण जरी तुमच्या विरोधात असली तरी तुम्ही स्वतःसाठी लढा.
आणि हे कार्ड हेच दाखवतं की इथे जरी खाली खूप माणसं असली तरी ही व्यक्ती उंचावर आहे आणि इथे पिवळा रंग आहे। याचा अर्थ आणि 7 आकडा आहे, आध्यात्मिक प्रगती झालेली ही व्यक्ती आहे। या व्यक्तीला माहिती आहे की नेमकं काय कारण आहे या संघर्षाचं, आणि ह्यामुळेच ही व्यक्ती एकटी असून सुद्धा इतक्या साऱ्या लोकांशी लढण्याची ताकद तिच्याकडे आहे। जसं महाभारतात अर्जुन एकटा होता आणि एवढं मोठं सैन्य त्याच्या समोर होतं, त्याप्रमाणे थोडीशी ही ऊर्जा आहे। म्हणजे जिथे कुठे तुमचं मन दुखावलं गेलंय तिथे जरी तुम्ही एकटे असलात तरी तुमची ही जी ऊर्जा आहे, तुमच्याकडे ती ताकद आहे, ती क्षमता ईश्वराने तुम्हाला दिलेली आहे। आणि पुढचं कार्ड आलंय की या संघर्षानंतर, हा संघर्ष तुम्ही तर करत आहात, स्वतःसाठी उभे आहातच, पण इथे तुम्ही स्पष्टपणे स्वतःची बाजू मांडाल, सत्याचा हात धरून, म्हणजे सत्य जे आहे त्याची तलवार तुम्ही इथे उचलत आहात। आणि इथे जे कार्ड आलंय की नवा दृष्टिकोन मिळेल, तर आपण असं म्हणू शकतो की जिथे कुठे तुमचं मन दुखावलं गेलं होतं त्याबाबत तुम्ही स्वतःसाठी लढाल, पण तुम्हाला त्याचबरोबर हे सुद्धा कळेल की जी काही स्थिती निर्माण झाली होती त्यामागे काय कारण होतं, त्या दुःखदायी स्थितीला एका नव्या दृष्टीने तुम्ही पाहाल आणि ते सत्य तुम्ही स्वीकाराल। तुम्हाला हे कळेल की जे काही झालं त्यामागे ईश्वराला काय सांगायचं आहे, त्यामागचं सत्य तुम्ही समजून घ्याल आणि त्याप्रमाणेच तुमचे विचार तुम्ही ठेवाल। ही जी स्त्री आहे ती वास्तवाला महत्व देणार, ही स्त्री नाही, इथे किंगचं कार्ड आहे, पण किंगचं कार्ड याचा अर्थ तुम्ही तुमच्या कार्यात, जर कोणी तुम्हाला तुमच्या कार्यात जर अडवलं तर तिथे तुम्ही स्वतःसाठी एक म्हणजे ठाम भूमिका घ्याल। जे काही तुम्ही नवीन सुरू कराल त्यात तुमचं वर्चस्व राहील, तुमचे विचार महत्त्वाचे राहतील। म्हणजे जे काम तुम्ही नव्याने सुरू कराल त्या कामात तुम्ही ह्या पदापर्यंत पोहोचा। पाहूया तुम्हाला तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे, तुमची जी काही स्थिती आहे त्यात काय मार्गदर्शन आहे। आपण एक कार्ड घेऊया फक्त, एस ऑफ पेंटॅकल, म्हणजे एक नवीन सुरुवात, नवा दृष्टिकोन, नवीन सुरुवात महत्वाची आहे, जी तुम्ही इथे करणार आहात ती महत्वाची आहे। आणि हे ब्रह्मांड तुम्हाला देत आहे, ही संधी ब्रह्मांड तुम्हाला देत आहे, तेव्हा या संधीचा योग्य उपयोग करा। आपण ह्या कार्डला असं पण म्हणू शकतो की पेंटॅकल्सची ऊर्जा ही उपचार देणारी असते, म्हणजे तुमची जी काही स्थिती आहे त्यात तुम्हाला उपचार मिळेल, एक नवीन दृष्टिकोन मिळेल आणि काहीतरी नवीन सुरू करण्याची ताकद
ही तुम्ही जाणून घ्याल. इथे हे कार्ड मार्गदर्शनासाठी आहे. म्हणजेच काय की ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की तुम्ही नवीन सुरुवात करा, त्यात तुम्हाला यश मिळेल. ब्रह्मांड तुम्हाला मदत करेल. जरी काही अडथळे आले काही कारणांनी, तरी भरपूर पैसा, सुख समृद्धी तुमच्या आयुष्यात येईल. पण त्याकरिता एक सुरुवात तुम्हाला करायची आहे. हे होतं आजचं रीडिंग. याद्वारे जर तुम्हाला काही मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.